नमस्कार मित्रांनो, सारं काही तिच्यासाठी पुढील भागामध्ये लाली म्हणते, दादा आता ओवीला कधी सोडणार आहे? नाही म्हणजे तिच्या राहण्याची सोय कुठे केली आहे? उमाशी काही बोलणं झालं का तुझं? कांता म्हणतो, का बोलतेस लाली? कुठे राहणार म्हणजे? ह्या अवस्थेमध्ये ओवी कुठे राहणार आहे? लाली म्हणते, कुठे राहायचं ना तिकडे राहू दे. तिच्या बापाचा लंडनमध्ये मोठा बंगला आहे ना, मग त्यांना सांग या आणि तुमच्या पोरीला घेऊन जा. रघुनाथ म्हणतो, लाली विजयरावांना फोन लागत नाही आहे. लाली म्हणते, मग तो त्यांचा प्रश्न आहे ना. आता रघुनाथ दाजीकडे बघतो आणि हात करतो, काय बोलते ही? लाली म्हणते, पुरीला इथं परक्याच्या घरी ठेवलं आणि तिकडे मजा मारतायत. आता मात्र लालीमुळे सगळेच परेशान होतात. लाली म्हणते, दादा ते काय नाही, तू आत्ताच्या आत्ता लिहून त्यांना निरोप पाठव. यवाक आणि आपल्या पुरीला घेऊन जावा. ती पोरगी मला इथे आलेली अजिबात चालणार नाही. आता तिच्यावर उपचार झाले ना, काय ते तिचा बापूस बघून घेईल. आपली जबाबदारी संपली. आता रघुनाथ रागाने उठतो आणि म्हणतो, हे पण तूच ठरवणार आहे का? लाली म्हणते, हो, कारण आत्तापर्यंत ओवी उमाची भाची म्हणून इथे राहत होती. पण या श्रीनूने हॉस्पिटलमध्ये जो काय गोंधळ घातला ना, त्यानंतर ओवीला इथे ठेवून मी धोका पत्करून घेऊ शकत नाही. मी ओवीला इथे राहूच देणार नाही. माझा ना ठरला म्हणजे ठरला. मी आता कुणाचंच ऐकून घेणार नाही. कांता मोठ्याने ओरडतो, लाली. रघुनाथ म्हणतो, थांबा श्रीकांतराव. लाली बोलायच्या आधी जरा विचार करत जा ना. जर ओवीने गुंडाला प्रतिकार केला नसता तर आज हॉस्पिटलमध्ये आपली निशी असती. स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्या पोरीने आमच्या काळजाच्या तुकड्याला वाचवलं. 6 जन्म पुरतील ना एवढे उपकार केले त्या पोरीने ह्या रघुनाथ खोतावर. आणि उपकारांची परतफेड करण्याची अशी रीत खोतांची नाही आहे. ओवी बरी होईपर्यंत खोतांच्याच घरात राहणार. मोठ्याने ओरडतो, राहणार म्हणजे राहणार. दाजी म्हणते, रघुनाथ बरोबर बोलतोय. अगं तिच्यामुळे आपली पोर वाचली. त्या पोरीला वाऱ्यावर सोडलं ना, देव पण आपल्याला माफ करणार नाही. ओवी इथेच राहणार आणि जोपर्यंत ती इथे राहणार तोपर्यंत शिनू दापोलीला राहणार. म्हणजे लालीचं पण मन मोडल्यासारखं होणार नाही. काय रघुनाथा, बरोबर आहे ना? पण रघुनाथ मात्र शिनूकडं बघतो. निशी विचार करत असते. नीरज म्हणतो, काय झालं निशी? आता ओवी पण बरी झाली. तुला कुणी काही बोललं का? निशी म्हणते, नाही. पण सर, आता ओवी घरी येणार आणि मला काळजी वाटते की लाली आत्या तिच्याशी कशी वागेल. सर, लाली आत्याला ओवी आणि शिनूचं प्रेम कधीच मान्य होणार नाही. नीरज म्हणतो, त्यात काय एवढं? सुरुवातीला आपल्या प्रेमाला पण मान्यता नव्हती, पण झालं ना सगळं व्यवस्थित. श्रीनू आणि ओवीच्या बाबतीत पण सगळं ठीक होईल. तेवढ्यात मेघना येते म्हणते, नीरज साहिलसारखा कॉल करतो, तुझ्या पुढच्या कुठल्या डेटची बुकिंग करायची. निशी म्हणते, आता ओवी पण बरी झाली आणि उद्याच घरी येते. उद्या आपण तिच्यासोबत राहू आणि परवा निघू. मेघना म्हणते, ठीक आहे, आणि निघून जाते. निशी म्हणते, सर, मला ओवीसोबत अजून राहायचं होतं. नीरज म्हणतो, मी लंडनला गेलो की तू परत ये. ती घाबरून बघायला लागते. नीरज म्हणतो, मॉम काहीच बोलणार नाही. आता निशीला खूप आनंद होतो. तो म्हणतो, हॅप्पी? इकडे लाली म्हणते, नाही, मला अजिबात मान्य नाही. अगाये, त्या पाहुणीसाठी तू माझ्या लेकाला बाहेर काढतेस? आता लाली खूप गोंधळ घालते आणि म्हणते, माझा लेक कुठेच जाणार नाही. दाजी म्हणते, लाले गप्प बस, मी शिनूसाठी बोलते आणि तू आपला तोरा मिरवते. श्रीकांत म्हणतो, दाजे तुम्ही बरोबर बोलताय. शिनू इथे राहिला ना तर ही बाई 24 तास त्याच्यावर पारा देऊन बसेल आणि याला श्वास घ्यायला मुश्किल करेल. कांता बोलत असताना मंजू आणि चारू येतात. कांता म्हणतो, त्यापेक्षा शिनूने दापोलीला गेलेलंच बरं. शिनू, पुन्हा एकदा विचार कर. दाजी म्हणते, शिनू तुला मान्य आहे का? तो म्हणतो, हो, मला मान्य आहे. आता रघुनाथ त्याच्याकडे बघतो. शिनू म्हणतो, ओवीची नीट काळजी घेणं हे आता जास्त महत्त्वाचं आहे. मी इथे असताना तिला त्रास होणार असेल तर मी जातो दापोलीला. रघुनाथ म्हणतो, काही गरज नाही आहे. एकदा विजयराव इकडे आले की ओवीला घेऊन जातील. लाली म्हणते, दादा जोपर्यंत ती पोरगी इथे राहणार तोपर्यंत हे दोघं एकमेकासमोर असणार ना? रघुनाथ म्हणतो, मग? लाली म्हणते, आपल्याला शेंडी लावून दोघं एकमेकाला भेटतील. एकदा ती पोरगी बरी झाली ना, माझ्या लेकाला पळून घेऊन जायला पण मागे पुढे बघणार नाही, तिच्या आईसारखं. आता रघुनाथ मोठ्याने ओरडतो, जुन्या गोष्टी किती उकरून काढणार तू? आता यापुढे कुणी एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. लाली बोलायला लागते. तो विषय संपलो आणि निघून जातो. चारू मनात म्हणते, येऊ दे आता ओवीला, बघते तिच्याकडे. आता मी ये आणि ती ये. मंजू येते.
तेव्हा चारू व्यवस्थित बेड करत असते. मंजू म्हणते, चारू अगं हे काय करते तू? चारू म्हणते, ओवी येणार आहे ना, असं मस्त आवरते आणि तिला हवं नको ते बघायला हवं ना. मंजू म्हणते, चारू बाळा तुला धक्का बसला का? चारू म्हणते, आत्या श्रुणीचं प्रेम तेच माझं प्रेम. सगळे मिळून ओवीला घरात आणत असतात. तेवढेच चारू म्हणते, थांब ओवी. सगळे तिच्याकडे बघायला लागतात. चारू म्हणते, तू नाही यायचं घरात. आता ओवी मागे पाय घेते. दायजी म्हणते, चारू. चारू म्हणते, दायजे खोतांच्या घरामधील काही परंपरा आहेत. ती आत्ताच आजारपणातून उठून आली आहे. असंच कसं घरात घ्यायचं तिला? आता ती पुढे हात करते. तिच्या हातामध्ये मीठ मिरची असते. ते बघून सगळ्यांना खूप समाधान वाटतं. पण लालीचा मात्र जळफळाट होत असतो. चारू तिच्यावरून उतरवते आणि म्हणते, ओवी बरं वाटतं ना? लाली म्हणते, सगळेजण एकाच्याच मागे लागली, मग कामं कोणी करायची? काय आहे ना, जे बोलतं ना त्याचं तोंड दिसतं. आता दायजी तिच्यावर ओरडते आणि म्हणते, उमा तिला तिच्या खोलीत घेऊन जा. आराम कर गं बाये, मी देवासमोर साखर ठेवते. आता तर लाली शॉकच होते. आता ओवी तिच्या खोलीत जाते. निशी आणि उमा खूप काळजी घेत असतात. तेवढ्यात चारू सूप घेऊन येते आणि म्हणते, हे घे. ओवी म्हणते, चारू नको आहे मला. चारू म्हणते, मी केलं म्हणून का? आता ती बरंच काही नाटक करते. उमा म्हणते, घे बाळा सूप पिऊन घे. आता चारू किचनमध्ये येते म्हणते, ओवी सूपच पेत नव्हती, मी गोड गोड बोलून प्यायला लावलं. लाली म्हणते, अगं चारू काय चाललंय तुझं? काय प्लॅन आहे का? आता चारू स्माईल करून म्हणते, चारू असं कधीच होऊ देणार नाही. शिनू त्याच्या रूममध्ये असतो आणि म्हणतो, ओवीला काही त्रास होत नसेल ना? नाही, मला थांबायला हवं तिच्याजवळ. तो जायला लागतो. तेवढ्यात लाली येते आणि म्हणते, थांब, मला माहिती आहे तू कुठे चालला, अजिबात जायचं नाही. तेवढ्यात कांता हातात पांघरून घेऊन येतो आणि म्हणतो, लाली अगं जाऊ दे ना. शिनू म्हणतो, आई हे काय चाललंय तुझं? लाली म्हणते, आजपासून तुझे बाबा तुझ्या खोलीत झोपणार. कांता म्हणतो, लाली लाली ऐक ना, कशाला उगाचच, माझ्यामुळे त्याच्या अभ्यासात उगाचच आडकाठी नको नाही यायला. लाली म्हणते, हे बघा, जोपर्यंत ओवी ह्या घरात आहे तोपर्यंत तुम्ही इथेच झोपायचं, नाहीतर याच्या खोलीबाहेर बसून रात्रभर पहारा देईल. ते चालेल का तुम्हाला? शिनू म्हणतो, आई माझ्या मनात जे काय ना ते मी सगळ्यांसमोर सांगितलं. ओवीबद्दलचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही. मग तुम्ही पहारा द्या, नाहीतर आणखीन काय करा. कांता म्हणतो, लाली मी काय म्हणतो? लाली म्हणते, मला माहिती आहे तुम्ही काय बोलणार आहे. आता लाली गोंधळ घालते आणि निघून जाते. शिनू म्हणतो, बाबा ही जर अशीच वागत राहिली ना, मी जातो मित्राकडे. कांता म्हणतो, कुठे तिच्याकडे लक्ष देतो? शांत हो शांत हो, हे बघ फक्त थोडे दिवस. तो त्याच्याकडे बघून हसायला लागतो. तुम्हाला काय वाटतं, आता शिनूला कांता मदत करेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.